च्या आधीच्या शताब्दीतच वावरत आहेत. कुठल्या कुठे जग जाऊन पोहोचलेले आहे, ह्यांची डोकी कुठल्या कुठे चालली आहेत. गॉर्बाचेव्हनी ह्या गोष्टीला लक्षात आणलं आणि त्यांनी बदलून टाकलं. पण आपल्या देशात लोकांच्या डोक्यात ही गोष्ट येण्यासारखी नाही. गरिबांची जर व्यवस्था ठीक करायची असली तर आधी मध्यमार्ग ठीक केला पाहिजे. मध्यम मार्ग ठीक केला पाहिजे. त्यांनी मग श्रीमंतही ठीक होतील आणि गरीबही ठीक होतील. मध्यमवर्गीय लोक त्यांना ठीक केल्यावर दोन्हीकडे त्याचा फायदा होईल. सहयोगाने शेतीमध्ये आम्ही बरेच अनुसंधान केलेले आहे आणि लोकांना स्तंभित करून टाकलेलं आहे की सहयोगाने कितीतरी पटीने जास्त पिके निघतात. इतके मोठमोठाले सूर्यफुलं आम्ही काढून दाखवली. सहयोगाने जी फळं इथे लागू शकत नव्हती, ऑलिव्ह, ॲव्होकाडो, ते आम्ही लावून दाखवलेलं आहे. पण कुणी ऐकायला तयार नाही. कारण इथला मुख्य मार्ग असा आहे की कुणी पुढे गेला की त्याचे पाय कसे खेचायचे. खासकर आपल्या महाराष्ट्रात दिसतंय असं मला की म्हणे काही विंचू गेले होते, त्यात महाराष्ट्रातले काही विंचू गेले होते. मला पटत नव्हतं हे, कारण मी फारच मोठी महाराष्ट्रीयन आहे. तर एका बरणीला त्यांनी झाकण लावलं नाही. त्यामुळे अहो ह्याला झाकण लावलं तर विंचू बाहेर येते. अहो कसले बाहेर येतात, एक दुसऱ्याला खेचतच आहेत म्हणे, महाराष्ट्रात ना आलेत. ठीक आहे, संतांची भूमी झाली. हे काय संतांचं कार्य झालं. तर राजकारण हे व्यर्थ गेलेलं आहे. आज सगळ्यांनी लोकांना विचारलं सर्व जगामध्ये की सगळ्यात चांगला प्राईम मिनिस्टर इंडियाचा कोण आहे, तर लाल बहादूर शास्त्री यांना सांगितलं. सगळ्यांनी एक मताने, कारण ते आत्मसाक्षात्कारी होते. शास्त्री जे साक्षात्कारी होते, त्यांना गरिबांचाही विचार होता, मध्यमवर्गीयांचा विचार होता. पण जी कळकळ आणि जी आंतरिक ओढ ह्या देशावर त्यांची होती, त्याच्यात खोटेपणा, दांभिकपणा हे काही नव्हतं. मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे आणि माझ्याबद्दल त्यांना माहिती होते असं दिसतंय, कारण माझा फार मान करत असत ते.